नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. मी खाली चाललेलो आहे. लिफ्ट वरती गेलेली होती, त्याच्यामुळं पायऱ्याने जातोय. नाश्ता करतो आता, दाखवतो तुम्हाला. नाश्ता केला मी. उत्तप्पा होता आणि चटणी होती त्याच्यासोबत. कांद्याचा उत्तप्पा होता. आज थोडं आबळ आल्यावानी झालेलं आहे, ऊनच नाही आहे. पण बरं आहे, ॲटलिस्ट उन्हापासून सुटका आहे. हे उंबराचं झाड आहे, बघा किती उंबर याला. आता मी जातो, चहा घेतो. तर जाता जाता आहे ना, मला हा समोर जो माणूस दिसतोय तो दिसला. त्याच्या हातामध्ये 2 कुत्रे होते. मला नाही माहिती यांनी जर ओढलं तर काय होईल याचं, पण हा बिचारा घेऊन चालला होता. आणि कुत्रे पण लहान नव्हते, भरपूर मोठमोठाले होते. तर ह्या ज्या लाईनला आहे ना 2 चहावाले आहे. आणि मी पहिल्याकडे गेलो होतो, तो नव्हता तिथं. आता दुसऱ्याकडे चाललेलो आहे. आणि हा समोर शेगाव कचोरी मी तुम्हाला मागे दाखवलं होतं, त्याच्या समोर आहे त्याचं दुकान. तर त्या शॉपमध्येही म्हणजे तो दिसत होता मला. आणि बाहेर स्टूल वगैरे पण दिसत होते. हे बघा, नाही आहे इथं, चहा बनवलेलाच नाही आहे अजून. उकळायचं काम चालू आहे, त्याच्यामुळं मी आता ऑफिसमध्ये जाऊन घेणार आहे. तर आलो ऑफिसमध्ये मी. आज रोडवर जास्त ट्रॅफिक नव्हती लागली, त्याच्यामुळे लवकरच पोहोचलो. गेल्या गेल्या ना मला हे फूल दिसलं, जे की खूप भारी होतं. आणि इथं कंपनीमध्ये काय करताना हे चाफ्याचं झाडं जास्त वाढून नाही देत, लगेच कट करतात. सोनचाफ्याचे पण भरपूर झाडं लावलेली इथे. कॅन्टीनमध्ये गेलो, कॅन्टीनमध्ये गेल्या गेल्या ना सकाळ होती, त्याच्यामुळं गर्दी कमी होती. त्याच्यामुळं मला ह्या रांगोळ्या दिसल्या. काल काय होतं ना, महाराष्ट्राचा सांस्कृतिक दिन सेलिब्रेट केला होता ऑफिसमध्ये. तर त्यावेळेस आहे ना रांगोळीची स्पर्धा पण होती. आणि त्याच ह्या रांगोळ्या आहे. मला माहीत नव्हतं, नाही तर मी कालच दाखवलं असतं, कालच्याच ब्लॉगमध्ये दाखवलं असतं. तर साधारणतः अशा रांगोळ्या काढलेल्या होत्या. पूर्ण चित्रच काढलेले होते शक्यतो रांगोळीमध्ये. काहीतरी महाराष्ट्राबद्दल चित्र काढलेले होते. आणि सर्व रांगोळ्या अशाच होत्या. एक तर शिवाजी महाराजाबद्दल होत्या, किंवा महाराष्ट्राबद्दल होत्या, किंवा महाराष्ट्रातील महापुरुषाबद्दल. एक रांगोळी महालक्ष्मीचीही होती, कोल्हापूरची महालक्ष्मी, जी मला खूप आवडली होती. आणि ह्या 5 ते 6 रांगोळ्या होत्या टोटल जवळपास. आणि ह्या पूर्ण रांगोळ्या बघून मी गेलो चहा घ्यायला. आता चहाचा प्रॉब्लेम मी सांगितलेला आहे तुम्हाला, की इथं चहामध्ये ना साखर कमी असती. मी साखर टाकली त्याच्यामध्ये आणि एक काटेरी चमचा घेतला होता, ज्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स केली आणि चहा पिऊन ऑफिसमध्ये गेलो मी काम करण्यासाठी. मध्ये हे टॉकेशबाई झोपलेले होते. मग दुपार झाली. दुपारी आज जेवणासाठी मी ना पुलाव घेतला होता. हा पुलाव जो आहे ना सोयाबीनचा आणि काबुली चणे जे असते त्याचा पुलाव होता. तुम्ही याला बिर्याणी म्हणू शकता, कारण तिथं तसंच बिर्याणीच लिहिलं होतं. तर हे सोया आणि शोलेची बिर्याणी आहे, जी की एकदम भारी होती चवीला. नमस्कार मित्रांनो, हा दुसरा पार्ट म्हणजे कालचा व्लॉग आहे ना खूप छोटा झाला होता. आणि माझ्याकडे एक बफर होता, त्याच्यामुळं मी डिसाईड केलं का दोन्ही क्लब करेल, दोन्ही एकत्र करेल. तर आता निघालेलो आहे मी ऑफिसला, आणि ऑफिसवरून घरी पण जाणार आहे. आलो ऑफिसमध्ये मी. आणि हे बघा, ह्या पण फरशा ना साफ केल्या जाते बरं का, बाहेरच्या या पूर्ण. आणि पूर्ण ओपन आहे, तरी पण साफ केल्या जातात. तीर्थाने मला भरपूर दिवसाचे हे चोको चिप्स बिस्किट सांगितले होते, तर मी 3 घेतलेले आता ते. कारण एक तीर्थ, एक रुद्रला आणि एक तनूला. बाकीचे सगळे मेंबर मामाच्या घरी, त्याच्यामुळे कोणाला घेतले नाही, 3च घेतले. भरपूर दिवसात डिमांड होतं तसं, माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्यांनी. आणि मला तो म्हणत होता काका घेऊन या. आज फायनली अवेलेबल झाले आणि मी घेऊन चाललेलो आहे आता 3 बिस्किट आहे. निघलो मी ऑफिसच्या बाहेर. ब्लाबला भेटलेली मला आज एक, जी डायरेक्ट मला भेंडाळा फाट्याला सोडणार आहे. आणि तिथून पुढं मला गंगापूरला जाता येईल. कंपनीच्या बाहेर पडलो मी. बाहेर पडल्यानंतर आहे ना मला लगेच रिक्षा नव्हती भेटली. मी थोडा वेळ पायी चाललो आणि नंतर एक रिक्षा भेटली. तर त्या रिक्षामध्ये आता मी बसून चाललेलो आहे. आणि जो ब्लाबलावाला आहे ना, त्याने मला बोलवलं आहे हिंजवडी चौकामध्ये. त्याच्यामुळं मला काय करायचं आहे ना,
आता इथून हिंजवडी रोडला लागायचं आहे, त्याच्यामुळे मी रिक्षात बसलेलो आहे आणि चाललेलो आहे. हिंजवडी रोडला उतरून रिक्षामधून मग सिटी बस धरायची आहे आणि सिटी बसनी मला जायचं आहे हिंजवडी चौकामध्ये. आणि मेट्रोचं पण काम बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं दिसतं आहे. लिफ्ट वगैरे प्रॉपर लागलेलं आहे एकदम आणि स्टेशन पण बऱ्यापैकी कंप्लीट दिसतं आहे. अजून बाहेरून कदाचित काचा किंवा काहीतरी डिझाईन वगैरे बनवतील ते, पण एकंदरीत भारी झालेलं आहे ते. त्याच्यानंतर लगेच मला उतरलो मी तिथं आणि लगेच सिटी बस भेटली. जास्त वेळ नाही लागला आणि सिटी बसमध्ये भरपूर जागा होती. मी उतरलो होतो ती हिंजवडी चौकामध्ये. तर ही रिक्षा आहे ना एक थांबलेली होती तिथं आणि ही बरोबर मेट्रो स्टेशनच्या खालीच थांबलेली होती. आणि हा माणूस लिटरली फोनवर बोलत होता, काहीच करत नव्हता आणि रस्त्यामध्ये याने गाडी थांबवली होती. तर म्हणून हा मी शूट काढला होता. तर ब्लाबलावाला आला, मी बसलो गाडीमध्ये आणि बरोबर वेळेमध्ये मला जवळपास 7 वाजता त्यांनी गंगापूरमध्ये सोडलं, म्हणजे भेंडाळा फाट्याला. हे कोणते कैऱ्या आणल्या? या झाडाच्या रे आता कैऱ्या आहे. आंबे नेली दिन परत आणि हा आंबा कोण आणला केशरचा? ते त्यानं तोडा दादानं काय आहे? पिक्के बाबा बाबा इतके आंबे. मी चढलं झाड डॉक्टरना बिस्किट कोणाला खायचं सांगेल? याला तीर्थला सांगेल. तुला पण ना? तुला पण एक सांगेल ना बिस्किट खायचे नाही तुला खायचे ना? मग बिस्किट खाणार आहे की नाही तू? मग मी बिस्किट आणले होते 3 पुढे. मी 3च बिस्किटचे पुढे आणले होते आणि हे 4 जण होते. त्याच्यामुळे मी काय केले, पुढे फोडले आणि सगळ्यांना इक्वली वाटून दिले. तीर्थ कसे बिस्किट खायला? एक नंबर. गोड एक चांगले. मी घरी आलो. घरी आल्यानंतर ते बिस्किटचे पुढे सर्वांना दिले आणि तीर्थला भरपूर आवडले बिस्किटचे पुढे. त्याने आवडीने खाल्ले. काम केलं आल्यानंतर आणि त्याच्यानंतर आता आहे ना भरपूर थकलेलो आहे मी. आता आंघोळ करतो आणि मग जेवण करतो आणि मग झोपून राहतो. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.